जालन्यातील मजरेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे अनावरण करत असताना गावातील काही गावगुंडांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला करत त्यांना मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांना सुद्धा जबर मार लागलाय। त्यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे। या सर्व प्रकारामागे जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा हात असल्याचा आरोप वंचितचे दीपक डोके यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला असून जोपर्यंत जालना लोकसभेची जागा आम्ही जिंकणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिलाय। जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अचानक घडलेल्या या घटनेने जालना शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वंचित बहुजन आघाडीचा जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाखेचे कार्यक्रम चालू आहे। बाळासाहेबांनी आदेश दिलेले आम्हाला आम्ही जालना तालुक्यामध्ये शाखा ओपनिंग करण्यासाठी आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपक डोके साहेब हे त्या ठिकाणावर गेले होते। शाखा ओपनिंग करून परत वापस येताना त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झाला आणि या जालन्याच्या आमदाराच्या म्हणण्यावर हमला झाला असं आमच्या संपूर्ण कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, सगळ्याचं म्हणणं आहे। आता बाळासाहेब आंबेडकर ह्या भूमिकेशी आणि SP चर्चा करत आहे। आता बाळासाहेबांना जर आम्हाला सांगितलं की गुन्हा मागं घ्या तर आम्ही घ्यायला तयार आहे। आम्ही तेच वारंवार इथल्या DYSPला आणि SP ला सांगत आहे की बाळासाहेबांशी चर्चा करा, आमचं काहीच म्हणणं नाही। असे जर वरिष्ठ नेत्यावर जर हमला होत असेल तर आमच्या सर्वसाधारण कार्यकर्ते तर दहशतीखाली येत आहे। वंचित बहुजन आघाडीचं काम वाढत आहे। या ठिकाणावर इथला शिंदे गट असेल, इथला स्थानिक आमदार असेल, हे याचे धाबे दणालेले आहे आणि हे आमच्या कार्यकर्त्यांना धडपण्याचा आणि वंचित बहुजन आघाडीचा धसका यांना घेतलेला आहे। ह्या पद्धतीने हे कार्यक्रम चालू केलेला आहे। आम्ही कुठल्याच आमदाराला, कुठल्याच खासदाराला या ठिकाणी घाबरणार नाही। वंचित बहुजन आघाडीचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात आता ताकदीने चालू करणार आहे। बाळासाहेबांचा हात आमच्या पाठीशी आहे, आम्ही घाबरणार नाही। वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा जो झंझावात या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर हल्ले व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातलीच ही आजची घटना। बजरेवाडी या ठिकाणी आम्ही शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाला गेलो असता त्या ठिकाणच्या गावगुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत या ठिकाणी या स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यावर हमला केला आणि माझ्या गाडीची सुद्धा तोडफोड त्या ठिकाणी केलेली आहे। या अनुषंगानं मी आवाहन करतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जालना लोकसभा जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही।